कल्पना करा, उद्या अचानक वर्ल्ड वॉर 3 सुरू झालं. जगभर मिसाईल हल्ले, अणुबॉम्ब आणि युद्धाची भीती पसरली. अशा परिस्थितीत जगातील कोणते देश किंवा प्रदेश सर्वात सुरक्षित असू शकतात? आज आपण जगातील काही अशा ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत, जे युद्धाच्या परिस्थितीत तुलनेने सुरक्षित मानले जातात. पहिलं आहे न्यूझीलंड. जगाच्या खूप दूर दक्षिणेकडे आहे. मोठ्या युद्धक्षेत्रापासून लांब, अन्न आणि पाण्याची मुबलक व्यवस्था, कमी लोकसंख्या, म्हणून अनेक अब्जाधीश लोकांनी तिथे बंकर आणि सुरक्षित घरे तयार ठेवली आहेत. दुसरा आहे स्वित्झर्लंड. जगातील सर्वात सुरक्षित देशांच्या यादीत स्वित्झर्लंडचं नाव नेहमीच अग्रस्थानी असतं. याचं प्रमुख कारण म्हणजे त्यांचे कोणत्याही युद्धात सामील न होण्याचे धोरण. याशिवाय इथला डोंगराळ भूभाग अणुहल्ल्याच्या वेळी नैसर्गिक संरक्षणाचं काम करतो. स्वित्झर्लंडमध्ये तर प्रत्येक नागरिकासाठी न्यूक्लिअर बंकरची सोय असल्याचं म्हटलं जातं. सिंगापूर. आशिया खंडात सिंगापूर हे एक असं ठिकाण आहे जे युद्धकाळात सुरक्षित मानलं जातं. या देशाची भौगोलिक रचना आणि प्रगत संरक्षण प्रणाली त्याला अण्वस्त्राच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी सक्षम आहे. आइसलँड आणि न्यूझीलंड हे दोन्ही देश मुख्य भूमीपासून हजारो मैल दूर बेटांवर वसलेले आहेत. अण्वस्त्र युद्धाच्या वेळी होणारे रेडिएशन्स इतक्या लांबवर पोहोचण्याचा धोका कमी असतो. न्यूझीलंड तर त्याच्या सुपीक जमिनीमुळे अन्न पुरवठ्यासाठीही स्वयंपूर्ण आहे. त्यानंतर येतं ग्रीनलँड. ग्रीनलँड हा जगातील सर्वात विरळ लोकसंख्येचा भाग आहे. तिथली दुर्गम स्थिती आणि राजकीय तटस्थता यामुळे हा देश कोणत्याही देशाच्या हिट लिस्टवरती नसतो. कडाक्याची थंडी आणि भौगोलिक स्थान या देशाला युद्धापासून दूर ठेवतं. भूतान. भारताचा शेजारी देश भूतान हा चारही बाजूंनी डोंगर रांगांनी वेढलेला आहे. अण्वस्त्र युद्धाच्या काळामध्ये भूतानसारख्या लँडलॉक्ड देशावरती हल्ला होण्याची शक्यता नगण्य असते. इथली शांतताप्रिय संस्कृती देखील संरक्षणाचं काम करते. भूतान हा हिमालयातील शांत आणि छोटा देश आहे. येथे लोकसंख्या खूप कमी आहे. प्रदेश दुर्गम आणि पर्वतीय आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सहभाग कमी आहे, म्हणून हा देशही तुलनेने सुरक्षित मानला जातो. फिजी आणि ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाच्या मुख्य भूमीपासून 2700 मैल दूर असलेले फिजी हे बेट घनदाट जंगलांनी नटलेले आहे. अलिप्त असल्यामुळे हे एक सुरक्षित आश्रयस्थान ठरू शकतं. ऑस्ट्रेलिया देखील आपल्या विशाल भूभागामुळे अण्वस्त्र युद्धाच्या रेडिएशनपासून वाचू शकतो, विशेषतः तिथला ग्रामीण भाग. फिजी हा दक्षिण प्रशांत महासागरातील एक छोटा बेट देश आहे. फिजी तुलनेनं सुरक्षित का मानला जातो? हा देश जगातील मोठ्या युद्धक्षेत्रापासून खूप दूर आहे. येथे मोठे सैन्यतळ किंवा अणुशस्त्र केंद्र नाही. नैसर्गिक संसाधने आणि समुद्रातील अन्न उपलब्ध आहे. लोकसंख्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे मोठ्या जागतिक युद्धात हा देश थेट लक्ष्य होण्याची शक्यता कमी आहे. ऑस्ट्रेलिया हा जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहे. ऑस्ट्रेलिया सुरक्षित का मानला जातो? हा देश भौगोलिकदृष्ट्या खूप दूर आहे. लोकसंख्या मोठ्या भूभागावरती कमी प्रमाणात पसरलेली आहे. अन्न, पाणी आणि नैसर्गिक संसाधने भरपूर आहेत. काही भाग खूप दुर्गम आहेत. त्यामुळे मोठ्या युद्धाच्या परिस्थितीत काही प्रदेश सुरक्षित राहू शकतात. अंटार्क्टिका. जगाच्या सर्वात दक्षिणेला असलेला हा खंड केवळ बर्फाचा डोंगर आहे. अतिशय अवाढव्य भूभाग आणि अतिशय कमी लोकसंख्या असल्यामुळे कोणत्याही लष्करी शक्तीला येथे अण्वस्त्र डागण्यात रस नाही. अंटार्क्टिका हा पृथ्वीचा सर्वात दक्षिणेकडील खंड आहे. अनेक लोकांना प्रश्न पडतो की जर वर्ल्ड वॉर 3 झालं तर अंटार्क्टिका सुरक्षित राहू शकतं का? अंटार्क्टिका तुलनेने सुरक्षित का मानली जाऊ शकते? 1. जगापासून खूप दूर, पृथ्वीच्या सर्वात दूर आणि वेगळ्या भागात आहे. मोठ्या देशांच्या युद्धक्षेत्रापासून हे खूप लांब आहे. 2. स्थायी लोकसंख्या नाही, कायमस्वरूपी लोक राहत नाहीत, फक्त काही वैज्ञानिक संशोधने केंद्र आहेत. 3. सैन्य तळ नाहीत, येथे मोठे सैन्य तळ किंवा शस्त्रसाठे नाहीत. 4. विशेष आंतरराष्ट्रीय करार. अंटार्क्टिकावरती ट्रिटी सिस्टम लागू आहे. या करारानुसार हा खंड शांतता आणि वैज्ञानिक संशोधनासाठी राखून ठेवला आहे. पण एक मोठी समस्या आहे. अंटार्क्टिका जरी युद्धापासून दूर असली तरी तिथे राहणं खूप कठीण आहे. तापमान -50 डिग्रीपेक्षा कमी, अन्न पाण्याची व्यवस्था नाही, अतिशय कठीण हवामान, म्हणून मानवासाठी दीर्घकाळ राहणं जवळजवळ अशक्य आहे. काही लोकांना वाटतं की अंटार्क्टिका हा 3ऱ्या महायुद्धात सर्वात सुरक्षित ठिकाण असू शकतं, कारण हा खंड जगापासून खूप दूर आहे आणि येथे कोणताही सैन्य संघर्ष नाही. पण खरे पाहता येथे जगणेच इतके कठीण आहे की दीर्घकाळ मानवासाठी राहणं जवळजवळ अशक्यच आहे. एंग्लेसी आणि कॉर्नवॉल.
वेल्सच्या किनाऱ्यावरील एंग्लेसी हे बेट आणि इंग्लंडमधील कार्नवाल हा ग्रामीण भाग त्याच्या भौगोलिक स्थानामुळे सुरक्षित मानले जातात. कार्नवालमधील खडकाळ किनारपट्टी आणि खोल दऱ्या अण्वस्त्राच्या प्रभावाला रोखण्यासाठी प्रभावी ठरू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. हे वाल्समधील एक सुंदर बेट आहे. हे ठिकाण तुलनेने सुरक्षित का मानले जाते? समुद्राने वेढलेले बेट असल्यामुळे पोहोचणे तुलनेने कठीण, लोकसंख्या कमी, मोठ्या औद्योगिक शहरांपासून दूर, नैसर्गिक संसाधने आणि ग्रामीण भाग जास्त, म्हणून मोठ्या युद्धाच्या परिस्थितीत येथे थेट लक्ष्य होण्याची शक्यता कमी असते. कार्नवाल हा युनायटेड किंगडमच्या दक्षिण पश्चिम भागातील प्रदेश आहे. कार्नवाल सुरक्षित का मानला जातो? मुख्य शहरापासून दूर, समुद्रकिनारी, दुर्गम प्रदेश, लोकसंख्या तुलनेने कमी, ग्रामीण भाग जास्त, म्हणून काही तज्ज्ञांच्या मते मोठ्या जागतिक संघर्षात हा प्रदेश तुलनेने सुरक्षित असू शकतो. जगातील काही दुर्गम प्रदेश जसे की एंग्लेसी आणि कॉर्नवॉल हेही मोठ्या युद्धाच्या परिस्थितीत तुलनेने सुरक्षित ठिकाणांमध्ये गणले जातात. जर कधी वर्ल्ड वॉर 3 किंवा मोठा जागतिक संघर्ष झाला तर भारतातही काही भाग तुलनेने सुरक्षित मानले जाऊ शकतात, कारण हे सीमांपासून दूर, कमी रणनीतीय लक्ष आणि नैसर्गिक संसाधने असलेले आहेत. 1. केरळ. केरळ भारताच्या दक्षिण टोकाला आहे. सुरक्षित मानले जाण्याची कारणे: पाकिस्तान आणि चीन सीमांपासून खूप दूर, नैसर्गिक संसाधने आणि पाणी भरपूर, मोठे सैन्य, लक्ष कमी. 2. कर्नाटकचे काही दुर्गम भाग. कर्नाटकमधील पश्चिम भाग दुर्गम आणि जंगलांनी वेढलेले आहेत. कारणे: पर्वतीय आणि जंगल प्रदेश, मोठ्या शहरांपासून दूर, नैसर्गिक अन्न आणि पाणी उपलब्ध. 3. मध्य प्रदेश. मध्य प्रदेश भारताच्या मध्यभागी आहे. कारणे: सीमा प्रदेशापासून दूर, मोठे ग्रामीण क्षेत्र, नैसर्गिक संसाधने आणि शेती. 4. छत्तीसगडचे जंगल भाग. छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात जंगल आहेत. कारणे: दुर्गम जंगल प्रदेश, लोकसंख्या कमी, मोठ्या शहरांपासून दूर. 5. ईशान्य भारतातील काही दुर्गम भाग. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील काही दुर्गम भाग. कारणे: पर्वतीय प्रदेश, लोकसंख्या कमी आणि दुर्गम भूभाग. थोडक्यात, भारतामध्ये तुलनेने सुरक्षित मानले जाणारे भाग म्हणजे केरला, कर्नाटका, पश्चिम घाट भाग, मध्य प्रदेश, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम. पण लक्षात ठेवा, जर न्यूक्लिअर वार झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण पृथ्वीवरती होऊ शकतो. त्यामुळे पूर्णपणे सुरक्षित अशी जागा जवळजवळ नसते. जर कधी वर्ल्ड वॉर 3 सारखी परिस्थिती निर्माण झाली तर काही मोठी आणि रणनीतीदृष्ट्या महत्त्वाची शहरं आधी लक्ष होण्याची शक्यता तज्ज्ञ सांगतात, कारण त्या ठिकाणी सरकार, सैन्यतळ आणि मोठी औद्योगिक केंद्रे असतात. खाली भारतातील काही शहरांचं उदाहरण दिलं आहे. हे फक्त विश्लेषणात्मक चर्चा असते. 1. नवी दिल्ली. नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे. केंद्र सरकार आणि संसद येथे आहे. महत्त्वाचे निर्णय केंद्र, राजकीय प्रशासकीय केंद्र. 2. मुंबई. मुंबई भारताची आर्थिक राजधानी मानली जाते. मोठे आर्थिक आणि व्यापार केंद्र, महत्त्वाचे बंदर, अनेक उद्योग आणि कंपन्या. 3. विशाखापट्टणम. विशाखापट्टणम मोठा नौदल तळ, महत्त्वाचे बंदर, औद्योगिक केंद्र. 4. बेंगळूर. बेंगळूर कारण भारताचं मोठं टेक्नॉलॉजी केंद्र, एरोस्पेस आणि संरक्षण उद्योग, अनेक संशोधन संस्था. 5. चेन्नई. औद्योगिक आणि संरक्षण केंद्र, महत्त्वाचे वाहतूक केंद्र. तज्ज्ञांच्या मते जर कधी मोठा जागतिक संघर्ष झाला तर राजधानी, मोठी आर्थिक केंद्रे आणि सैन्यतळ असलेली शहरं प्रथम लक्ष होण्याची शक्यता जास्त असते. पण लक्षात ठेवा, हे फक्त विश्लेषण आणि चर्चा आहे. आजच्या काळात जगातील देश युनायटेड नेशनसारख्या संस्थांद्वारे युद्ध टाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत.